नमस्कार, रूपांजलीज कुकिंगमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिक्कू मिल्कशेक। कमी साहित्यात होणारं, बनवायला अतिशय सोपं आणि अबालवृद्धांना आवडणारं असं हे पेय आहे। तर सुरू करूया। एक जम्बो ग्लास चिक्कू मिल्कशेक बनवण्यासाठी आपण घेणार आहोत 3 मीडियम साईजचे चिक्कू। पाव किलोपेक्षा कमी यांचं वजन साधारण 200 ग्रॅम आहेत। याबरोबर 300 ml दूध घ्यायचं आहे, म्हणजे पाव लिटरपेक्षा थोडंसं जास्त। उकळून एकदम थंडगार केलेलं फुल फॅट क्रीम मिल्क आहे। यानंतर दुधावर जी साय आली होती तीही वापरायची आहे। 7-8 बदाम आणि 2 टेबलस्पून साखर घ्यायची। एवढ्याच साहित्यात भन्नाट चिक्कू मिल्कशेक बनवता येतं। बदाम ऑप्शनल आहेत, पण बदामामुळे थिकनेस छान येतो मिल्कशेकला। मिल्कशेक करण्यासाठी दूध उकळून गार करायला फ्रीजमध्ये जेव्हा ठेवू तेव्हाच बदाम पाण्यात भिजत घालायचे। 3-4 तासात दूधही छान गार झालंय आणि बदामही भिजलेत। आता भिजलेल्या बदामांची सालं काढून टाकायची। चिक्कूंची सालं काढून त्यातली बी काढायची आणि अशा फोडी करून घ्यायच्या। यातला अर्धा चिक्कू आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत, त्यासाठी त्याचे असे पातळ काप करून घ्यायचे। आता ब्लेंडरमध्ये चिक्कूचे तुकडे, बदाम, साखर, साय आणि आपण घेतलेल्या दुधापैकी अर्धच दूध आत्ता घालायचं आहे, म्हणजे सगळं छान एकजीव होईल। आता उरलेलं दूधही घालून टाकायचं आणि परत थोडंसं ब्लेंड करायचं। सुपर टेस्टी, थंडगार, क्रीमी चिक्कू मिल्कशेक तयार आहे। आपण जे चिक्कूचे पातळ काप केले होते त्यांनी छान गार्निश करायचं। तर मग या उन्हाळ्यात हे थंडगार टेस्टी चिक्कू मिल्कशेक नक्की करा। नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत। पाहत रहा रूपांजलीज कुकिंग।